ना मी आला होता अचानक मी सांगला अरे मी गाडी थांबवली ना बापरे आता पण काय मी दादा आखा म्हणजे तो समोरचा आमचा शेत होता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग ना. आता मी मस्त फ्रेश झाला. कसं आहे तुम्ही, बरेच असेल. तशी माझी काय ती बोलतात आशा आहे. तर आजचा ब्लॉग सुरू होत आहे. आज सकाळी तर जास्त नाही काही म्हणजे कारण की कामावर ना असं मी जाताना तर आता ब्लॉग एवढे नाही बनवता येतात ना. आता नांगा लागेल काय बनवलं आहे कळालं. पण आज तर आई सांगत होती खिचडी बनवलं आहे. सांगत होता तर खिचडी हवी तीच खाणं जावं लागेल, दुसरा काही इलाज नाही आहे. तर चला बाय, आता मी मस्त खिचडी खाय ना कामावर निघ. आमचे एक झाडाला फुलं येते ना होती ना ही त्याच्या झाड तुम्हाला माहिती आहे. चांगलं होता ना खिचडी बनवलं आहे तर खिचडीच बनवलं आहे. खिचडी ना अचार ना लोणचा. ते चला ते मी आता काही बाय. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आता मी कामावर ना आला. मी आला तर अचानक मला माहीतच नाही होता आज सकाळवर येता ऑफिस होता. मी जाऊन आला आता अचानक मी आला ना गाडी ठेवली. अरे ही मन काय झाला आता मला समजला काय ते आज शेतात तिचे ट्रॅक्टर हिंडवल म्हणजे आमच्या इथंच आहे समोरच वैले लागूनच झाप्याशी तसं ट्रॅक्टर हिंडवेल ती शेतात. तुम्हाला मी दाखवा हवं होतो आमचा झाप्पा ते तथा माझी गाडी बिचारी आणि हे ओपन बांधून ठेवेल. तिला वाटला काही गाडी ह्यांच्या आत घेऊन येईल ते म्हणजे ही जागा बसल ना, मग गाडी घेऊन येईल तर बसल ना. पाहुण्याची जागा मग ॲडजस्ट करायला लागेल आम्हाला. काय नाही तसं आता तो तिचाच यो आहे शेत, तर मग ते हिंडवून ठेवला. आमची झिपरी आहे, झिपरी पहारे दिला आहे तुम्हाला दाखवा. तर होती रंगांना झिपरी कोडे की दिला आहे. आज बहिणीच घरात होती ना ते भर केला होते ना. तुम्हाला मी एकदी आलू दाखवेल ना. आलू तुंगला जसा पडेल तसाच आलू तुंगला. तुमचे आहे का नाही आलू, पण मला वाटतं जरा खराब हो ना त्याची मुळे म्हणजे टाकेल होया आणि तो नोंदत नाही टाकते ना. तर मी तरी रांधून तरी खाता मस्त. आमचे एक झाडाला फुलं येतील ना होती ना ना. ही त्याच्या झाड तुम्हाला माहिती आहे मस्त फुलं येतील ना होती. एवढा मोठा गुलाब दाखव. गुलाबाला एवढा दोडाही दिला आहे. यथे एक दोडा हा यथे ना 10 12 याला ना ना याला दाखन उद्दाम दोडा होती. 1 2 3 4 5 6 7 8 9 भरमसाठ दोडा ना. इथं आमचे इटा ते तथा होत्या इटा आता दिसना तथा होत्या इटा. मी व्हायला गेलो होता तो मीही ना तो एक मंगरू माझ्या रे ना खास करून अनिकेताचं नाव. त्याने आम्ही दोघं हे फार वहिले फार म्हणजे फार हेटवाला दावरी व्हायला ये. मग दोन एक लास्टचा थर जसा होता ना ते आम्ही नाही व्हायला ते आईसचे भाग ठेवले ना. आमचे तशी ते गुलाबाची झाडं आहार भरमसाठ जशी त्या तिकडे पण ते तथं आमचे घराशी तथं पण लागेल हा ना. यो घर तर अर्धा जराला तर यावर्षी तर मस्त बनवा लागेल पुरा. तुम्हाला दाखवा ना आमच्या वाडीत काय काय आहे. यो पेरू आहे याला ओळा पेरू लाग भरमसाठ याला भरमसाठ पेरू लागे. पण ते दी आता खांडून टाकला की आता माहीत नाही. एक झाडा खांडून टाकतात याचं नाही काय माहीत नाही पडत ना ना. यो आंबा यो याला फार भारी आंबा लागत म्हणजे बारीकला जसं आंबा लागत पण एवढं गोड लागत मस्त एकदम. मी ते पाडे ना तसंच साल काढा ना एकदम मस्त खांडा एकदम नाही. लाकूड आमच्या इथे दपून ठेवला हा ते लाकडा भरेला हा तिथं ना. तो हा तसं मला आंबा दिसतो त्याला आता अजून मोहरी दिला हा काय ना काय ते गाईच ना. अजून एक पेरू आहे आमच्या वाडीत म्हणजे तो तुम्हाला दाखवला तो ना एक दुसरा होतच याचं एक नंबर पेरू लागत. पण तुम्हाला हाडके असं दिसत बारीक लागत असं पण फार भारी लागत हा ना. याला पण पकड लागत पेरू असं नाही कमी लागत भारी नाही. आमच्या वाडीचा भात झाला सर तो कोंबडा हिंडत आहे. तुम्हाला मी सांगेल ना खोड्याला कोंबड्या ते होते आमच्या नफट नाही द हा हा होते निद नफट एवढं नफट कोंबडं ना. अशा प्रकारे आमची वाडी या आंब ना यो पेरू
हा तो निंबू पण तो यो जग्या निंबू याला काही निंबू बिंबू काही लागत नाही. म्हणजे आता मस्त साग येत आहे आमची. तुमची हो काय वाढीत राहते सात काय तुम्हाला मी दाखवला ती पलाळा देशाने तिथे कपडे वालत करणं इतर म्हणजे स्टोअर सारखा तसं आहे आमचं तिथे. तिथे काय पण असं कपडे वालत करायचे काय पण कणग्या बनग्या टोपली बॉपली खुर्ची बुर्ची आवण्याचे भाग येतात नाही हो. घर तर तुम्हाला मी 17 दाखवलं पण घर म्हणजे अर्धाच आहे. आता काय सांगू तुम्ही जरा सपोर्ट करा ना गाईज. तुमचे वेळी जरा सपोर्ट कराल ते घर पण बनवता येईल. नाही आंबा आमचा परिसर तुम्हाला दाखवणार. ये नगा असा यो आमचे राऊंड सो बाय गाईज. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. प्लीज़ सब्सक्राइब बहुत ज़रूरत है तुम्हारे सब्सक्राइब. एक सब्सक्राइब बहुत आगे बढ़ा सकता है मुझे ना गाईज. एक माझं दुसरे पण चॅनल आहे पण त्याच्यावर करीब 350च्या आसपास सबस्क्रायबर हा पण ते ID चा पासवर्ड नाही भेटत आहे. जर भेटला तर मी तुम्हाला सांगत आहे मला त्यावर पण असाच सपोर्ट दाखव जास. यावर मला फार बेस्ट वाटला. तुम्ही म्हणजे काय एक दिवसातून महिना पण नाही झाला 10-15 दिवसातच कमसे कम 20 सबस्क्रायबर वाढवलं. म्हणजे आता सध्या तर 80-81 सबस्क्रायबर हा त्याच्यात जरा वाढवून द्या. 500 वरी तरी करून द्या मला.